प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो गणपती बाप्पा मोरया. खरं तर आता सगळ्यांना वेध लागलेत ते गणरायाच्या आगमनाचे, आणि या गोष्टी आपल्या सेलिब्रिटी मागे नाही आहेत. मानसीचे चित्रकार तो या मालिकेतली तुमची लाडकी अक्षया गुरव लागली आहे गणरायाच्या आगमनाच्या तयारीला, आणि यात तिला साथ लाभली आहे ती आमची प्रतिनिधी पूजाची. आता हे दोघं काय करतायत, चला जाऊन पाहूयात. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि. नमस्कार, मी पूजा बोरकर. आज गणपतीचा सण आहे, त्यामुळे घरात तुमच्यासुद्धा एकदम घाई गडबड चालू असेल. काय काय घ्यायचं गणपतीला, काय काय नाही घ्यायचं, फुल ऑन तुम्हीसुद्धा शॉपिंगमध्ये रमलेलं असाल तर नक्की कुठून शॉपिंग करायची आणि कशा रीते काय काय घ्यायचं आम्हीसुद्धा तुम्हाला थोडीशी नाही, जास्त नाही, पण थोडीशी मदत करू. आणि माझ्याबरोबर अक्षया. खूप खूप स्वागत अक्षया तुझं जय महाराष्ट्रामध्ये. आज माझ्याबरोबर ही पण आहे, तर आम्ही दोघी मिळून शॉपिंग करणार गणपती बाप्पाची, राईट? येस, आपण दोघी मिळून करूयात. आणि आपण स्वतःसाठी तर नेहमीच खरेदी करतो, ज्वेलरी वगैरे, तोच आहे गणपतीसाठी. पण आता गणपतीचा सीझन आहे, त्याच्यामुळे आपण दोघीही बाप्पासाठी काहीतरी शॉपिंग करूयात. आणि कुठे माहिती आहे, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर म्हणजे आपल्या दादरचं शॉप. खूप छान असं शॉप आहे, जिथे आम्ही परंपरागत आमची शॉपिंग तर करत आलो स्वतःसाठी, आईसाठी, पण आज आपण बाप्पासाठी शॉपिंग करूयात. चला, लेट्स गो. लेट्स गो. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि. आपण आता पेडणेकरांच्या शॉपमध्ये आलेलो आहोत. आता बघूयात आपल्या बाप्पासाठी काय काय ज्वेलरी घ्यायची ते. मला बाप्पासाठी बाली किंवा असं जे काही आहे घालायचं आहे ते तुम्ही मला दाखवू शकता? हो सर. हे मी माझ्या घरच्या बाप्पासाठी डेफिनेटली सिलेक्ट केलेलं आहे. मला खूप आवडलं. खूपच सुंदर आहे. म्हणजे आता मला असं वाटतं की मुलींच्या ज्वेलरीपेक्षा बाप्पाची ज्वेलरी इतकी छान आली आहे पेडणेकरांकडे की थोड्या दिवसांनी बाप्पाची ज्वेलरी मी सिरियसली हे सुद्धा मी घेते आहे. क्या बात. अच्छा, आम्हाला छान छान मुकुट दाखवा आता. मुकुट, येस, मेन तर मुकुट आहे. येस, ह्याला साईडला डायमंड्स आहेत आणि राणी कलर असं डार्क कलरमध्ये डायमंड आहे. पूर्ण सोन्याचा मुकुट आहे. बारीक कोरीव अशी डिझाईन आहे त्याच्यावरती. खूपच सुंदर. वाव. उंदीर आणि हा उंदराचा हा मोदक पण हा गोड आहे. येस. हा मोदक सण बाप्पा ॲक्च्युली, पण आता काय करणार, घरचा बाप्पा आहे त्याच्यामुळे आपण त्याला सजवलेलं खूप चांगलं असतं. लक्ष्मींना पण सजवताना एक वेगळी ती मजा असते. एक थाटामाटामध्ये सगळं काही असतं, त्यांची एक मजा वेगळी, राईट? हो, गौरीचं. पण माझ्या घरी गौरी नाही बसत. माझ्या घरी कोणाच्या घरी वगैरे गेली असेल गौरी? मी जेव्हा शाळेत असताना पुण्याला घरी जायचे माझ्या आजोळी, तेव्हा आमच्या घरी सुद्धा गौरी असायची. आणि आजूबाजूला पण गौरीला आम्ही पाया पडायला जायचो. आणि तिकडे गेल्यानंतर तो जो काही प्रसाद मिळायचा खूप सुंदर, आणि स्पेशली आम्ही फक्त प्रसादासाठी जायचो. खूप आम्ही सगळे बच्चे कंपनी, आम्ही सिस्टर्स आणि भाऊ सगळेजणं. पण आता ती मजा थोडीशी कमी झाली आहे, कामामुळे जायला मिळत नाही आहे. पण मुंबईत तर नाही मिळत. पण आता स्वतः माझ्या घरी 10 दिवसाचा गणपती असतो, त्याच्यामुळे मी आता मजा करते. तिथे सुंदरचं छान केळ्याच्या पानावरचं जे जेवण असतं ते आहे यमीवालं. येस, यमी आहे सिरियसली. इथे मोदक ठेवलेत. हा डाळभाताचा, वरण भाताचा नैवेद्य आहे. इथे काय करंजी आहे, चकली आहे. गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि. बाप्पासाठी सगळी ज्वेलरी घेऊन झालेली आहे. आता बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करणार आहोत आम्ही. हो, तो प्रत्येक वेळी बाप्पाची वेगवेगळ्या टाईपची मूर्ती असते. कोणाची बैठी असते, कोणाची उभी असते. तर तुमच्या घरी कशी असते? आमच्या घरी असं काही नाही. आमच्या घरी आम्हाला जो गणपती आवडेल, जसे डोळे सुंदर असतील आणि त्याच्याकडे पाहिल्यावरती अगदी प्रसन्न वाटेल असा गणपती माझ्या घरी येतो. अच्छा, पण दुसरी गोष्ट मला हेही विचारायला नक्की आवडेल की
प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्हरायटी असतात की तेच लुक असतं? म्हणजे काही काही जणांकडे वेगवेगळ्या लुकचे गणपती असतात, पण काही जणांकडे सेम मूर्ती असते. नाही, माझ्या घरी वेगवेगळ्या व्हरायटीचे गणपती असतात आणि आम्ही फिक्स असं आमचा गणपती नसतो. आमचा बसलेला असतो अगदी राजासारखा, पण त्याचे कलर, त्याचा धोतराचा कलर, त्याचा फेट्याचा कलर अगदी वेगवेगळे दरवर्षी आम्ही वेगवेगळे घेतो. आणि प्रत्येक वेळी त्यामुळे वेगवेगळी व्हरायटी असते, वेगवेगळे डेकोरेशनला किती मदत करते? डेकोरेशनला आहे बग, गेले 2-3 वर्ष मी गणपतीला घरी नसते शूटिंगमुळे खरं तर. पण वेळात वेळ काढून अगदी प्रोडक्शन मॅनेजरशी भांडून आम्ही सुट्टी घेतो आणि एखाद दुसरे 2 दिवस हार्डली सुट्टी मिळते. पण घरी मग तोपर्यंत सगळं झालेलं असतं. एक दिवस तर झोपण्यातच जातो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही अगदी मकराचं सगळं डेकोरेशन म्हण किंवा सजावट म्हण फुलांची, माझ्या घरी ते बेसिकली आपण घरी जाऊनच बघूया किती मदत करते आणि नक्की, किती नाही. नक्की, please मदत करूया. हिच्या मम्मीला आणि भावाला विचारूया खरंच हिने किती मदत केली. आता बोलायला काय काहीही बोलेलो. पूजा सिरियसली मला खरं तर नाही, मी घरी येऊन बघेन. मी घरी आता आपण मूर्ती बघूया. नक्की ही मूर्ती बघितली? खूप सुंदर आहे. येस, याचं डायमंड आहे पूर्ण डायमंड आणि ती बसली आहे. आणि राजहंस आहे हा, बरोबर? राजहंसावर गणपती बसलेला इवन डॉल्फिन पण आहे. सो क्यूट. ट्विन पण आहे. चलो, अजून म्हणजे ही सुरुवात आहे आपली, तर अजून पुढे खूप छान छान दिसत. इथे दगडूशेठ हलवाई Yes. सारखा गणपती आहे. आणि इथे तर पूर्ण शंकर भगवानांचं लुक दिलेलं आहे. इथे तर ह्याचे कान तर फारच सुंदर आहेत. इकडे बघूया, इथे पण आहेत. हा गणपती आय गेस अमृता खानविलकर मॅडमने बुक केलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. त्याच्यावर लिहिले अमृता खानविलकर. येस, क्या बात आहे. खूप सुंदर त्यांनी गणपती बुक केलेला आहे. आपण आता आपला गणपती बघूयात. कोणता घ्यायचा, कशावर इथे घ्यायचं? म्हणजे तुला जय मल्हार लुक घ्यायचा, कारण की आजकाल जय मल्हार मालिकेमुळे प्रचंड त्याचं डिमांड आली. येस, जय मल्हार लुक पाहिजे गणपती. तर तुझं सेल्फी लुक पण आलेला आहे. क्या बात आहे. पुण्यामध्ये चक्क गणपती सेल्फी करतो आपल्या फॅमिली बरोबर. म्हणजे हे तर आता खूपच प्रमाण वाढत चाललंय सेल्फीचं. तर त्यामुळे तुला तसा काही पाहिजे का? हो, मला तसा आवडला तरी तसाही घेईन. हा सुंदर व्हाईट कलर Wow, माझा white color. आवडता आहे. सो सफेद रंगामध्ये फार सुंदर गणपती हा. आता तुला कशा टाईपची मूर्ती पाहिजे मला हे सांग. वा, हा धोत्राचा कलर पण गोड आहे. खूप सुंदर आहे. हा कलर मला फार आवडतो. आणि इवन तू बघितलं त्यांच्या कानाला कशी शेड, एक वेगळा शेड दिलेला आहे. पूर्ण इथे डायमंड आहे त्याला. डायमंड आणि येलो आणि ऑरेंज ते एक वेगळा हटके कलर दिलेला आहे. ॲक्च्युली आहे. आणि ह्याची क्वालिटी कोणी सांगू शकतं का? म्हणजे खूप आवडलाय मला हा. इवन ते जांभळ्या कलरचा धोत्राचा कलर लुक वेगळा येतो, म्हणजे चमकतो का तो? चमकतो, पूर्णपणे चमकतो. कान वगैरे पण मला ह्याच्या धोत्राचा कलर खूप आवडलाय. खूप गोड. अगं, आणि तो इथे डायमंड आहे, इथे आहे, इथे सगळीकडे पूर्ण डायमंडनी सजलाय. तुम्ही त्याचे कान बघितले, कान किती, मला खरंच कान आणि धोत्राचा कलर प्रचंड आवडलाय. ते एक वेगळं. महत्वाचं म्हणजे तो लाईट बंद केली तरी सुद्धा तो चमकतो. दाखवतात एक डेमो सुद्धा येस, ते दाखवणार आहेत आपल्याला. वाव, सुपर. येस, वाव. वाव. एक वेगळा शॅडो, एक वेगळा कलर. वाव, सुपर. खाली बघ. या शॉपचं नाव मला कळेल का? शुभमंगल मूर्ती आर्ट्समध्ये मी आज गणपती बुक केलेला आहे. हे त्यांचं कार्ड दादरमध्ये. सो आपण गणपती तर बुक झालेला आहे आपला. तर आता गणपती बाप्पा मोरया.
आणि लवकरात लवकर घरी आता प्रचंड वाट बघितली आहे, खूप वाट बघ सगळी शॉपिंग झालेली आहे. तयारी झाली आहे. येस, आता तुम्ही घरी या, तुमची वाट बघतोय. तुम्ही येईपर्यंत मोदक रेडी असतील. मोदक रेडी असतील. येस. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि सेलिब्रिटी गणेशामध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.